3 दिवसामध्ये सगळं टचून भरल्यानंतर मी बोलावं असं काही शिल्लक राहत नसतं. म्हणजे एखादी बाटली असावी, तिचं छिद्र छोटं असावं आणि त्याच्यातून तेल आत भरण्याचा प्रयत्न केला तर त्या छिद्रातून खूप थोडा भागात जातो आणि बाकीचं त्याच्या बाहेर राहतो. शिबिर किंवा ही यात्रा गेली 21 वर्षापासून सुरू आहे. कराडमध्ये मी 5-5.5 वर्ष गटविकास अधिकारी म्हणून काम केलं आणि दर शनिवारी व्याख्यानमाला सुरू झाली. व्याख्यानासाठी शेकडो लोक येऊ लागले आणि सलग एकाच मंचावरून जवळजवळ 360 इतकी व्याख्यान झाली. मग काय पुढे काम करता येईल का हा विचार सुरू झाला आणि पहिलं शिबिर वर ढोळोबाच्या डोंगरावर सुरू झालं. बालसंस्कार आणि युवा संस्कार. 2 शिबिर झाल्यानंतर मग इथली ही जमीन होती, काही कॅसेट्सचे पैसे, काही माझ्या सुरुवातीच्या ज्या व्याख्यानाच्या कॅसेट्स होत्या त्याचे पैसे, पहिली जी टीम होती अरविंदांना डॉक्टर शंतनू कुलकर्णी, त्या टीमनं कस्ता खाऊन हा परिसर उभा करण्याचा खूप मोठा प्रयत्न केला आणि हा परिसर 21 वर्षाच्या तपश्चर्यानंतर उभा राहिला. हे उभं करण्याच्या पाठीमागचा हेतू हा होता की सुरुवातीला असं वाटायचं की एखादी शाळा काढावी आणि त्या शाळेमधून अशी 40 मुलं तयार करावीत, किमान त्यातले 20 तरी लीडर्स असावेत दरवर्षी बाहेर पडणारे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी लिडरशिप करावी आणि जी उणीव आहे देशामध्ये ती उणीव त्यांनी भरून काढावी असा हेतू होता. पण परिस्थिती अशी असते की जिथं पैसा आहे तिथं विजन नाही आणि जिथं विजन आहे तिथं पैसा नाही, जिथं दात आहे तिथं चणे नाहीत आणि जिथं चणे आहे तिथं दात नाही, अशी परिस्थिती असल्यामुळे मग छोटंसं काम सुरू करत असताना काय करत राहावं याच्यावर चिंतन सुरू झालं. या कार्यक्रमाला हे ग्लॅमरचं स्वरूप प्राप्त झालं. हजारो मुलं येऊ लागली, व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आणि मग महाराष्ट्रभर फिरत असताना तुमच्यासारखी जी लेकरं जमली त्यांना एक वेगळं स्वरूप देऊन आणखीन एक काही आकार देता येईल का याच्यासाठी आमची पुढची टीम डॉक्टर शिंदे सरांच्या, सचिन काकांचे आणि सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करू लागली. संकटाची चाहूल लागली की मुरगुडची टीम कायम प्रश्न असायचा की काका काय करायचं. मग कोरोना असू द्या, पूर असू द्या, आपल्याला जायचं आणि मग मागणी सुरू व्हायची की जायचं कसं. पहिल्यांदा केरळचा पूर आला गेल्या वर्षी, या 2-3 वर्षामध्ये मध्ये गॅप पडला, यासाठी मी कार्याचा आढावा आपल्याशी शेअर करतो. केरळला जायचं आहे आम्हाला असं केरळ मुरगुडवाल्यांनी सांगितलं. मग एक व्हॉट्सअपवर आपण मेसेज केला की केरळसाठी आपल्याला धान्याची आवश्यकता आहे. 6 ट्रक 2 दिवसामध्ये जमले आणि आपली 25 लेकरं केरळला जावं. त्या केरळच्या कुठल्याच फक्त जातानाचे फोटो असतील, तिथं वाटतानाचा कुठलाच फोटो नव्हता, पण 25च्या 25 पोरं त्या केरळच्या भयानक पूरस्थितीमध्ये काम करत होते. कोरोनाच्या काळामध्ये प्रश्न होता की काय करायचं. नामशी सुदैवानं नाना पाटेकर सरांशी आणि माझी मैत्री असल्यामुळं नामनी निर्णय घेतला की कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये किट्स वाटायचे आणि किट्स महाराष्ट्रभर वाटायचे आणि करोडो रुपयाचे किट्स त्या माध्यमातून वाटले. त्यावेळेला वाटण्यासाठी आपली जी मुलं होती, मला आठवतंय कोकणामध्ये खूप कठीण परिस्थिती होती की त्या वाडी वस्तीवर जाऊन पोहोचवणं. जळगावच्या आपल्या दादाने तर सांगितलं की काका 15-20 दिवस झालं त्यांच्या घरामध्ये चूल पेटलेली नाही आणि झाडाचा पाला शिजवून ती मंडळी खात आहेत. आणि ज्या वेळेला पोहोचलं, किट्स पोहोचले, त्यावेळेला पुन्हा आनंद झाला. पुन्हा पुराचा प्रश्न आल्यानंतर आपण सगळ्या व्हिडिओज बघितलेले आहेत. इचलकरंजीमध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये योगेश दादा म्हणून आपला दादा 6 मावशांना घेऊन रोज सकाळी संध्याकाळी 250 डबे पोहोच करायचे. फोन आला की तो डबा त्याच्या घरी पोहोच. हे असं मी कोणाला सांगितलं नव्हतं की असं करा, असं करा, असं करा. पण गेल्या 20 वर्षाच्या तपश्चर्येमध्ये या मंडपामध्ये जे जे ऐकलं गेलं, हृदयामध्ये उतरलं गेलं, त्याचं कृतीमध्ये जे रूपांतर झालं, त्या रूपांतराचा परिणाम आपण बघितला.
की जसं आता प्रगतीताईचं घर होतं. आम्ही कोणी मसीहा नाहीये, आम्ही कोणी प्रेषित नाहीये. आम्हाला आमची भक्ती, देशभक्ती असू दे किंवा मानवतेवारी भक्ती असू दे, आमच्या परिणती सिद्ध करायची ते छोटे छोटे प्रयत्न या माध्यमातून झाले. या वर्षीचं शिबिर जानेवारीमध्ये घ्यायचं होतं. सगळा प्रोग्राम निश्चित झाला. 31 डिसेंबरला हा मंडप फक्त वरची कणात सोडून बाकी सगळा पूर्ण झाला. 31 तारखेला कलेक्टर साहेबांचा फोन आला की नाही घेता येणार. पुन्हा उन्हाळा सुरू झाला. उन्हाळ्यानंतर पुन्हा मुलांची मागणी आली की करायचं. मी म्हणायचो नाही करायचं, पाणी नाहीये, ऊन असणार वर, आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढ्या मुलांची व्यवस्था कशी होणार. सगळ्यांचा आग्रह दिसल्यानंतर आम्ही ठीक आहे म्हटलं, माघार घ्यावी लागली. आणि या माघारीचा परिणाम म्हणजे तुम्ही हे 3 दिवसाचं शिबिर इथं संपन्न होऊ शकलं. मी जर आग्रह धरला असता की नाही घ्यायचं, आज तुमचं दर्शन नसतं होऊ शकलं. मग याची थीम काय असावी? मग या वर्षीची थीम देशभक्ती आणि करिअर गायडन्स आणि स्ट्रेस मॅनेजमेंट असावे असं ठरलं. इथं आणणाऱ्या वक्त्यांची, येणाऱ्या वक्त्यांच्या विषयी ज्यावेळेला आम्ही सगळे वर्षभर चर्चा करतो, आता जानेवारीत घ्यावं लागणार आहे, 8 महिन्यानंतर परत घ्यावं लागणार आहे, तर इथून तुम्ही गेला की सुरू होईल वक्ते कोण आणायचे. 30-40 वक्ते निश्चित होतात आणि मग फायनल होतं. त्याच्यामध्ये हेतू असतो की ज्याला माझ्यासारखं गोडगोड बोलता येतं, भरभर बोलता येतं, आणखीन काय काय करता येतं, असं बोल बच्चे इथं नाही आणायचे. माझ्यासारखे आणायचे नाही, माझ्यासारखे फक्त आभाराला ठेवायचे. पण इथं आणायचे ते वक्ते कोणते आणायचे? तर ज्यांनी आपल्या आयुष्याचं होम केलं, आयुष्याचा त्याग केला, त्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे, असे वक्ते आणायचे, ते आपल्या समोर ठेवायचे. ही युवा शिबिर संपन्न होताना आमच्या समोरचे 2 आयडॉल्स होते. एक आदर्श पुत्र म्हणून स्वामी विवेकानंदांचा आदर्श होता आणि एक आदर्श माता म्हणून जिजाबाई साहेबांचा आदर्श होता. विवेकानंदांचं एक वाक्य होतं की मी तुम्हाला तुमच्या समोर, युवकांच्यासाठीचं एक वाक्य खूप सुंदर आहे विवेकानंदांचं, की मी तुमच्या समोर काही आयडॉल्स ठेवत आहे, तुम्ही त्यांच्याकडे बघा, तुम्ही त्यांच्याकडे अनुभवा, आणि त्यांना बघितल्यानंतर, अनुभवल्यानंतर तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल नका टाका. तुम्ही स्वतःच एक आदर्श बनून जा, तुम्हीच एक स्वतःच एक सिद्ध होऊन जा असं म्हणत. गेल्या 20, 21, 22 वर्षामध्ये जवळजवळ 200 आयडॉल्स इथं येऊ शकले. कल्पना चावलांच्या वडिलांच्या पासून, राजेंद्रसिंह राणांच्या पासून, नानाजी, अरविंद जगताप, आपण जर वेबसाईटवर गेला तरी सगळी नावं तुम्हाला मिळतील आणि सगळ्यांची भाषणं आपल्याकडे उपलब्ध आहे, त्या कालावधीमध्ये त्यांनी दिलेली. या शिबिराची सुरुवात केली होती अरुण पाटील सरांनी. एक आणि करिअर मी स्वतःला शोधा असा विषय दिला होता. खर तर खूप अवखळ पाटील आहे ते, पण काल कुरकुरूचं ओझा असल्यामुळे लय दबून बोलला तो माणूस. त्याचं कारण असं असतं की कुलगुरू नावाचं एक मोठं पद बरोबर असलं की जास्त अगळ पगळ बोलता येत नाही, आणि ती संधी आम्हाला घेता येऊ शकते. आणि म्हणून खरं तर ते खूप संयमानं बोल, स्वतःचा स्व ओळखा, आणि जगातल्या ज्या संधी आहेत, इथं येणारा मुलगा म्हणजे इथे येणारे पाठवणारे आई वडील असेच असू शकतात की ज्यांना वाटतं की माझा मुलगा इतरांच्या पेक्षा वेगळा असावा, तो गर्दीतला नसावा, तो इतरांच्या पेक्षा असामान्य असावा, तो राजहंस असावा. तुम्हालाही वाटत असावं किंवा तुमच्या आई वडिलांनाही वाटत असावं की ज्या अर्थी इतक्या जंगलामध्ये इतक्या दूर येतो आहे तो माणूस, तो वेगळा असा. त्या दिशांच्या विषयी असं म्हटलं जातं की तिथं पाकिस्तानच्या सरहद्दीवर तिथल्या डोंगर दऱ्यामध्ये अतिरेकी तयार होतात, पण इथं कराडच्या या दरीमध्ये फक्त आणि फक्त देशभक्तच तयार होतात. आणि याच्यावर श्रद्धा असणारे तुम्ही आणि तुमचे आई वडील त्यांना इथं पाठवलं. आम्ही चिल्लर नाही होणार, आम्ही नोटास होणार, आम्ही गर्दीतले नाही होणार, आम्ही सामान्य नाही होणार, आम्ही असामान्य होणार, आम्ही बगळे नाही होणार, आम्ही राजहंस होणार, आणि व्हावे अशी इच्छा असणारे आपण सर्वजण इथं असतो. फक्त बगळे आणि राजहंसामधला फरक आपल्याशी सांगू. स्वतःला ओळखणं या शब्दाचा अर्थ की राजहंस होणं, माझ्या स्वतःतला राजहंस शोधणं. ज्ञानेश्वरीमध्ये राजहंसाच्या विषयी खूप सुंदर ओवी आहे. मुक्ती मोतियाचा ओगरू अशी त्या ओवीची एक सुरुवात आहे. राजहंस हा पक्षी मानस सरोवरामध्ये असतो. एकदा तिथला मानस सरोवरातला एक पक्षी उडत उडत
त्या घारेवाडीच्या आमच्या तलावाजवळ आला. इथं ओरिजिनल बगळे होते, इथले या तलावाच्या भोवती तलावातले मासे खेकडे खाणारे ओरिजिनल बगळे होते. हे मॉडेल तिकडून आल्यानंतर जे राजहंसाचं मॉडेल होतं ते बघितल्यानंतर इथल्या बगळ्यांना वाटलं की हे नवीन मॉडेल कुठून आलंय, एकदम झकास, पांढरी शुभ्र पिस, पिवळे जर्द पाय, लाल चुटूक चोच त्याची. आणि मग हे सगळे बगळे फडफड फडफड करत त्याच्या त्या राजहंसाच्या भोवती गोळा झाले. आणि त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, पाहुणं गाव कुठलं? एवढे लय लांबचं आहे. कुठलं? नाही ते ओळखलंय आम्ही. म्हणतो तुमच्याकडे बघून आम्ही ओळखले, तुम्ही लांबच आहे. ते म्हणजे मानस सरोवर. म्हणजे कुठं आहे? हिमालयाच्या वर आहे. ते कसं आहे? ते म्हणजे खूप शुद्ध आहे आणि खूप खोल आहे. 1.5-2 किलोमीटर त्याची खोली आहे. म्हणजे त्याच्यात पैसा जरी टाकला तरी वर्ण दिसतो. सगळ्या मी पैशाच्या मागे लागलो म्हणून मी पैशाचं उदाहरण दिलंय. पैसा जरी वरून टाकला तरी तो दिसतो, इतकं शुद्ध. ते इथल्या बघण्याला प्रश्न पडला की असलं इतकं शुद्ध पाणी इथं 3-4 फूट झालं तरी गडूळ होतंय, रोज गडूळ होतंय. म्हशी येऊन नात्या त्या, आम्ही येऊन आंघोळा करतोय तरी, आणि हे एवढं 1.5 किलोमीटर खोल असून शुद्ध कसं काय असतं? त्यांच्या मनात सगळ्यात महत्वाचा प्रश्न आला त्या बघण्याच्या की पण खातो काय सांग? आपल्या सगळ्यांचा म्हणजे खाण्यासाठी आम्ही जगणार असतो, त्यामुळे मूलभूतच प्रश्न आहे, तू खातो का? तो म्हटलं काही नाही, हिरे माणिक मोती खातो. तो म्हणजे कसं काय खातो? राजहंस म्हणतो की माझ्या चोचीमध्ये एक असं रसायन आहे की हिरे माणिक मोती मी चोचीमध्ये ठेवलं की ते विरघळतं आणि त्याच्यावर आम्ही जगतो. ते सगळ्या बघायला म्हणजे हे असं कुठं असते? आम्हाला सांग खेकडन मासे तिथं आहेत का सांग, बाकीला सांगायच्या भानगडीत पडू नको. नुसतं खेकडे आणि मासेच्या मागे लागणारी माणसं असतात, ते बगडे असतात. आणि हिरे माणिक मोती घेऊन स्वतःच्या रसायनानं स्वतःवर समृद्ध होणारे असतात, ते सगळे राजहंस असतात. आणि तुम्ही राजहंस, तो स्वतःचा राजहंस शोधणं म्हणजे अरुण पाटील सरांचं व्याख्यान होतं की मी कोण आहे ओळखा, स्वतःमध्ये कोण आहे ओळखा, माझी स्वतःची सिद्धता काय ओळखा. की जसं मी पूर्वी म्हटलं की इथं कल्पना चावलांचे वडील पापाजी आले होते, 3रं-4थं शिबिर असेल. आता ते बेड रिडन आहेत, झोपून आहेत, बेशुद्ध आहेत, कधी कोमात कधी असं आहेत. आणि त्यावेळेला त्यांच्या मुलीची म्हणजे कल्पनाची ओळख सांगत असताना त्यांनी सांगितलेलं, जर फक्त स्वची ओळख याचा अर्थ 5वी-6वीत असताना कल्पनाला वाटलं की मला भरारी घ्यायचं आहे. एकच इन्स्टिंक्ट आहे की घरामध्ये आपल्या वडिलांच्या आणि भावांच्या सोबत गच्चीवर झोपायची. आकाशातून रॉकेट विमान गेलं की तिला वाटायचं की जावं, वैमानिक व्हावं. शिक्षण त्याच क्षेत्रामध्ये पूर्ण केलं. एकदा तिला वाटल्यानंतर बापाजी खूप सुंदर सांगायचे की तिने निर्णय घेतला की मला वैमानिक व्हायचं आहे. तिनं घरात तिच्या टेबलवर, तिच्या स्टडी रूम मध्ये सगळीकडं तिनं फक्त रॉकेटची चित्र लावली, दुसरं कुठलंच चित्र नव्हतं. मी बऱ्याच वेळेला गेल्यानंतर सही करायला एखादा तरुण चुकून माझ्याकडे आला तर मी त्याला म्हणतो, तुझं पाकिट काढ, तुझ्या पाकिटातला तुझा आयडॉल कोण आहे मला दाखव. मग ते लाजते, कारण आयडॉल वेगळंच असते ना, ते दिसतच नाही. पण ज्या वेळेला असं म्हणतो की तुमच्या पाकिटातला आयडॉल कोण आहे, तुमच्या समोरचा आयडॉल कोण आहे. तिनं ध्येय शेवटपर्यंत रंगवलं. ती गेली, एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली, परदेशात गेली. जॉन पिएरे नावाच्या तरुणाबरोबर विमान उडवायला शिकली, त्याच्याबरोबर लग्न केलं. आणि नंतरचा प्रवास आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तिचं स्वप्न सत्यात तिनं उतरवलं. अवघ्या 5-6 वर्षामध्ये तिला तिच्यातलं स्व कळाला होता. दुसरं होतं आपलं व्याख्यान होतं ते जाधव पाईन सरांचं होतं. पर्यावरणामध्ये 2009 साली, सगळ्यात 2009ला वसुंधरा अडचणीत आली याच्याविषयी जगभरामध्ये पहिली घंटा त्यावेळेला दिली गेली. सगळेजण त्याच्यावर जमले आणि वसुंधरा परिषदेमध्ये एक निर्णय घेतला की ही पृथ्वी वाचवायची असेल तर काय करावं लागेल. त्यावेळेला एक स्लोगन दिली होती, म्हणजे जाधव पाईन सरांना आपल्याला अनुभवायचं असेल तर त्या वसुंधरा परिषदेतली स्लोगन जी होती की ही पृथ्वी, असं त्या परिषदेमध्ये 2-4 वाक्य अशी होती की या पृथ्वीवरची मानवजात 2050 साली संपणार आहे. आणि ही जर वाचवायची असेल, नुसती माणसाची जात, नुसता माणूस या पृथ्वीवर न मेला तर ही पृथ्वी अवघ्या 3 वर्षामध्ये पुन्हा पूर्वीसारखी बहरेल असं.
आपण पराक्रम किती मोठा केलाय बरं. 3 वर्षामध्ये माणसाची जात संपली तर पुन्हा सगळ्या प्रजाती म्हणजे जेवढ्या आम्ही नष्ट करतो, रोज दिवसाला हजारो वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आपण नष्ट करतो. तर त्यावेळेला त्यांनी दिलेलं स्लोगन होतं, जाधव पायन सरांचं काम पुढे नेण्यासाठी जगाला दिलेलं त्या वसुंधरा परिषदेचं स्लोगन होतं, थिंक लोकली, म्हणजे अगोदर विचार करा आणि थिंक ग्लोबली आणि ऍक्ट लोकली अँड रिस्पॉन्स पर्सनली. असं म्हणजे जगाचा विचार करा. पृथ्वी तर संपणार आहे, आपणही संपणार आहोत. आणि आपण अनुभव घेतला काल एप्रिल महिन्यामध्ये. आपण इथे एप्रिल महिन्यामध्ये बालसंस्कार शिबिर घेतो, कधीच पाऊस आलेला नाहीये. आणि एप्रिल महिन्यामध्ये का परवा दिवशी उगच येऊन गेलं माहित नाही, उगच नाही आलं. ते जाधव पायन सरांचं जे व्याख्यान झालं होतं सकाळी, त्याची प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी आलं होतं की नाही वागला नीट तर या अवकाळी पाऊस. आणि आता आपण पाहू व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तर आपल्याला खूप छान मार्गदर्शन करते. हिवसाळा म्हणता येते मधीच, ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीची ती डेव्हलपमेंट आहे. केवढा मोठा रिसर्च केलाय त्याच्यावर त्या मुलांनी केला असेल. हिवसाळा पावसाळा असे ऋतू येऊ लागले. त्याला उत्तर आहे की रिस्पॉन्स पर्सनली या शब्दाचा अर्थ. परवा दिवशी आम्ही शपथ घेतलेली आहे, किती आम्ही लागू करतो आम्हाला माहित नाही, की आम्ही दरवर्षी ही तर शपथ आम्ही पहिल्या शिबिराला मी सांगितली होती की ज्याला शिबिराला पुढच्या वर्षी यायचंय, ज्याला फी द्यायची नाहीये, त्यानं एक पुस्तक वाचायचं, एक माणूस व्यसनमुक्त करायचा आणि एक झाड लावायचं. असं पहिल्या शिबिरातलं माझं शेवटचं वाक्य होतं. तर ते काय घडलं नाही. आपण 300 रुपये घेतोच आहे, झाड तर काय लागतच नाही. आणि आपण सगळे जर शपथ तर घेतो आहे. आणि म्हणून त्या शपथेला मी परवा दिवशी असं म्हटलं होतं की कोशिशे कामयाब होती. त्याच्यासाठी जाधव पायन सरांचं होतं. प्रशांत पुप्पल सरांनी तर एकदम निबारच आणलं. म्हणजे इथनं गेल्यानंतर सुद्धा म्हणजे इथं पाऊण तास केल्यानंतर पुन्हा उभा राहून तितक्याच ताकदीनं तो माणूस परत तास सव्वा तास बोलला. आणि तुम्ही सगळ्यांनी मनापासून त्याचा अनुभव घेतला की हे होतं व्यक्तिमत्व विकासासाठी होतं, मला घडवण्यासाठी होतं. म्हणजे शारीरिक विकास, मानसिक विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास आणि आध्यात्मिक विकास कसा करावा त्याच्याविषयीचं त्यांचं होतं. कालचं सकाळचं व्याख्यान होतं ते दशरथ माने सरांचं होतं. अवखळ माणूस, मधुकुंजन लख लाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यार मला, ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्त्रे तुकयाचा आधार मला. असं होतं. म्हणजे बोलणं असं एव्हा आणि तेव्हाचं अजिबात नव्हतं, जे होतं तसंच होतं. आणि एक सामान्य माणसापासून असामान्य माणूस कसा. फक्त माझा एक प्रश्न त्यांना विचारायचा राहिला की सध्या खूप हल्ला चालू आहे शेतीवर आणि त्याच्यामध्ये सारखं देशी गाई देशी गाई देशी गाई इतका मारा चालू आहे. आणि हे सगळं दूध तर होस्टन फ्रिजन आणि जर्सीचा. आणि मी MSc ॲग्रीचा विद्यार्थी आणि मला सारखं वाटतं की जर नुसतं जर देशी गाई आणल्या आणि हे जर जनावर आमच्या दारातली बंद झाली, जर्सी होस्टन बंद झाली, तर आमचा शेतकरी, त्यांनी सांगितलं ना, शेतकऱ्याचे संसार प्रतिकूल परिस्थितीमध्ये उभे राहतात ते दुधाच्या ह्याच्यावर राहतात. मग हे मधूनच कुठली लाट आली माहित नाही, सारखं देशीचा मारा आमच्यावर सुरू आहे. खरं तर हे दुधाचा महापूर येण्यासाठी वर्गीस कुरियन मी जे प्रयत्न केले किंवा मी या बाबतीमध्ये असं म्हणत राहतो की देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्ही इतिहास वाचतो आहे, इतिहासातून प्रेरणा आणि नैतिकता आम्हाला शिकायची आहे. पण देश स्वतंत्र झाल्यानंतर ही 3-4 माणसं आहेत, ह्या 3-4 माणसांना जर आम्ही नाही वाचू शकलो, जसं की वर्गीस कुरियन सरांचा दुधाचा महापूर, जसं की स्वामीनाथन सरांचा, मी स्वामीनाथन सरांचं चरित्र वाचत असताना अंगावर शहारे आले. त्या माणसानं माणूस भुकेनं मृत्युमुखी पडलेला बघितला आणि त्याने तिथून निर्णय घेतला की या जगातला भूकबळी संपवायचा. आणि आजपर्यंत 98 वर्ष वय आहे स्वामीनाथन सरांचं. रोज हा माणूस भूक संपवता कशी येईल या जगातली, याच्यासाठी तो चिंतन करतो. आम्हाला खरं तर यांची चरित्र आमच्या समोर तर खरं ही माणसं यायला पाहिजेत की आत्ताचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नावर बोलणारी, की जसं काल दशरथ माने सर होते. गणेशनं कमाल केली, 2 दिवसाचं टेन्शन गणेश शिंदेने काढून टाकलं. कॉलेजच्या जीवनात पुन्हा एकदा आपल्याला ताजतवानं केलं की कॉलेजचं जीवन कसं असतं आणि त्यानं कसं काय ते नाटक केलं आणि जीवनाचा आनंद कसा घ्यायचा असतो, ज्या त्या वयामध्ये ज्या त्या गोष्टी कशा करायच्या असतात आणि मी नको त्या वयातल्या गोष्टी नको तेव्हा कसे काय करत असतो, त्याही गोष्टी जाता जाता त्यानं सांगितलं. खूप चांगला वक्ता आहे. त्याला यासाठी इथं आणलं की एक तरुण वक्ता महाराष्ट्रावर फिरतो आहे आणि आनंदाची उंजळ घेऊन फिरतो आहे. आपल्या शब्दाच्या माध्यमातून लोकांना तो आनंदी देतो. कारण इतक्या तणावात आहे, तुम्ही आम्ही सगळेजण
आणि त्याच्या व्याख्यानाला सुद्धा काही जण तरावत होते, इतकं तो चांगलं बोलत होता. तरी काही जण 4 एरंडेच्या बाटल्या पिल्यासारखं थोबाडत होतं. जणू अख्ख्या जगाचं दुःख एकट्याच्याच टकोरेवर आहे, अशा काही जणांचे चेहरे होते. आणि त्यानं सांगितलं होतं की आनंद याच गोष्टीमध्ये की जिथं हसता येईल तिथं हसायला पाहिजे, जिथं रडता येईल तिथं रडता आलं. संध्याकाळी ज्या वेळेला जागो हिंदुस्थानीच्या वेळेला त्या दादानं त्या आईच्या पायाला स्पर्श केला, त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये, ज्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही, खरं तर मी म्हटलं ना, सहज ज्याला रडता येतं, सहज हसता येतं, तो माणूस असतो. पुरुषाच्या जातीला शक्यतो हे जमत नाही, कारण जरा कठीण प्रॉब्लेम असतो, ते जगाला दाखवायचं नसतं. पण इकडं जमतं लगेच. समजा प्रवास केला, नवरा बायकोचा प्रवास समजा ट्रेन न असला, कराडमध्ये दोघं बसले आणि खालच्या बाकड्यावर जर महिला बसल्या एकत्र, तर हे 2 पुरुष वर बर्थवर जाऊन झोपतात. दोघं जण एकमेकाशी बोलत नाही, कधीतरी नेत्र कटाक्ष, तो पण त्याच्यात कधी जिव्हाळा नाही. अरे आपण एका कंपार्टमेंट मधून चाललोय, एका देशाचे आहोत, एका विभागाचे आहोत, असं कधीच नाही. 2 पुरुष एकमेकाकडे, तिथं सुद्धा आपण सगळेच ताटलेले आहोत एकमेकाशी. परवा दिवशीपासून आम्ही सगळेजण म्हणतोय की एकमेकाशी ओळख करून घ्या, जागा बदला, तर नाही, तेच करत. समजा कराडमधून मुंबईपर्यंतचा प्रवास असला तर वरचे दोन्ही पुरुष मुंबईपर्यंत एकमेकाशी बोलत नाही, उभं ह्या कुशीवरून त्या कुशीवर. पण खालचे दोन्ही जे आहेत, हे इकडचा भाग, कराडपासून साताऱ्यापर्यंत जायपर्यंत सगळा बायोडाटा एकमेकांचा क्लिअर आहे. तुझी जाऊ कशी, माझी जाऊ कशी, तुझी ननंद कशी, माझी ननंद कशी, तुला सासू, ज्या गोष्टी सांगायच्या नसतात त्या सुद्धा सांगून मोकळ्या झालेल्या असतात. स्त्रियांना हार्ट अटॅक का नाही येत, त्याचं कारण असते काय मोकळं असणं. जगातला सगळ्यात चांगली गोष्ट पण आम्ही सगळे दाबून ठेवत असतो असं म्हटलं तर ते गणेश शिंदेचा भाग होता की आनंदाच्या वेळेला आनंद आणि चेहरा कायम प्रसन्न ठेवणं. आणि जगातली खरं तर परमेश्वरानं एवढं सुंदर जीवन दिलंय आणि ते काय असं हताश होऊन जगण्यासाठी नाही दिलं. असं म्हटलं तर निसर्ग एका हातानं क्षण देतो आणि दुसऱ्या हातानं क्षण काढून घेतो. प्रत्येक क्षणाचं सोनं करावं अशी त्याची इच्छा असते. विवेकानंदांचं खूप छान वाक्य आहे, ज्या दिवशी तुम्ही निराश असाल त्या दिवशी समाजामध्ये तुम्ही अजिबात जाऊ नका, कारण दुःख हे पसरणारा रोग आहे. ज्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल त्याच दिवशी तुम्ही समाजात जा. म्हणजे असं मुरगाळलेला चेहरा घेऊन अजिबात तुम्ही समाजात जाऊ नका. त्या दिवशी दिवसभर थांबा आणि ज्या वेळेला चेहरा प्रसन्न होईल त्याच वेळेला तुम्ही समाजामध्ये जावा. असं मी शिक्षकांच्या शिबिरामध्ये सुद्धा हे सांगत असतो उदाहरण, कारण सुख हे प्रवाही आहे आणि दुःख हे थिजवून टाकतं. दुःख नको असतं माणसाला, दुःख ऐकायलाही नको असतं आणि बघायलाही नको असतं. पण आपल्याकडे स्वभाव आहे, दुःखी माणूस येऊन एकदा बसला शेजारी, कादंबरी सुरू करते त्याच्या आयुष्याचे, अखंड आयुष्य आपल्याकडे ते ओपन करत राहतो. मी असं सांगत असतो की सुख कसं प्रवाही आहे, आनंदी माणसं कशी स्वीकारली जातात. तुम्ही सुद्धा बघा ना, तुमचे जेवढे मित्र जे आनंद देतात त्यांच्याच जवळ जातात. फक्त चुकीचा आनंद देतात त्यांच्या जवळ जाऊ नये. ज्यांना फक्त संध्याकाळीच आठवण होते अशा मित्रांच्याकडे शक्यतो ते आनंदच देतात, पण ती दिशा चुकलेली असते. मी शिक्षकांच्या शिबिरामध्ये सांगायचो की समजा गुरुजन हो, तुम्ही वर्गात जात असताना आपली सगळी दुःख वर्गाच्या बाहेर ठेवा आणि प्रसन्न चेहऱ्यानं आत जावा. कारण प्रसन्नता ही स्वीकारते माणसाला, प्रसन्नता माणसाला ग्रहण करण्याची क्षमता वाढवते. मी त्याला उदाहरण द्यायचो की समजा एक चिकन पोरगा आहे, सरकारी अधिकाऱ्याचा आहे, दिसायला देखणं आहे, मरपिरी डिवा आहे, पण सारखं भोकाड पसायचं. आणि एक झोपडीमधला आहे, शेवडा आहे, मेकडा आहे, पण सारखं हसत आणि ते येईल त्याच्याकडे झेपावतंय, मला घ्या मला घ्या. मी जर आपल्याला प्रश्न विचारला की दोन्ही मॉडेल मधलं तुम्ही कुठलं मॉडेल उचला, देखणं चिकन मरपिरी डिव पण भोकाड पसरते ते उचला, शेवडं मेकडा आहे पण हसतंय आणि झेपावतंय, तुम्ही कुणाला उचला? आम्ही जे हसतंय त्याला बरोबर आहे नाही उचल. जे स्वतःच्या कपड्याची काळजी करतात ते कदाचित पहिल्याला उचलतील, हे जर हे लागला मला तर काय होईल, कारण त्यांना कपड्याची काळजी जास्त आहे त्या सुखापेक्षा, त्या प्रवाही सुखापेक्षा. आनंद त्या गोष्टीतला आहे. पुढचं होतं की रणजित पाटलाच वागतो ती व्याख्या. मला मानसिंग पाटील म्हटले, साहेब परिसर दाखवाय निघालोय. जर परिसर पसंत पडला पाटला
ते जर म्हणले किंमत किती तर घेऊन टाका परिसर. कसला कॉन्फिडन्स त्या माणसाला, बबलिंग कॉन्फिडन्स त्याला म्हणायचं. केवढा झेपावणारा कॉन्फिडन्स होता, प्रचंड कॉन्फिडन्स होता. मांडलंच गाड्याला, म्हणजे प्रश्नच नाही. मग त्याला मानसिक दादाला कोण म्हणले जपून दाखव, मोक्याची ठिकाणं दाखव. काय सांगावं, पाटलाची नजर गेले होते. आणि संध्याकाळचा तर प्रश्नच नव्हता. अनुराधाताईंचा जे होतं संध्याकाळचं जाग केलं त्यांनी आम्हाला सगळ्यांना, आणि आमच्या हृदयामध्ये सैनिकांच्या विषयीचा आदर निर्माण केला. मी समारोपाला फक्त सांगतो की त्या माझ्या एका व्हिडिओमध्ये मी शेवटी असं म्हटलं होतं की आपल्या सामर्थ्यानं देश स्वतंत्र झाल्यानंतर आपलं योगदान, आपल्या स्वप्न आहे स्वप्न बलशाली भारताचं, आणि सगळं स्वप्न घेऊन जात असताना फक्त मी 4-5 दुःख आपल्यासमोर मांडतो आहे की ज्या 4-5 दुःखाशी आपल्याला झटता येईल का. इथं आपल्याला सिद्ध व्हायचं आहे. सिद्धतेविषयीच्या सुद्धा गोष्टी आपल्याशी चर्चा झाल्या. सिद्धतेनंतर काय करता येईल आम्ही 20 वर्षामध्ये जे करतो आहे, समहृदयी माणसाची, समविचारी माणसांशी त्यांच्याही व्हिडिओज आपण बघितल्या. पण आपल्यासमोर हे मांडत असताना फक्त या 3-4 गोष्टी आपल्याशी शेअर करतो की इथं बलशाली भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी काही विषारी फळं लागली, त्या विषारी फळांना आपल्या परीनं, आपल्या सामर्थ्यानं आम्ही भविष्यामध्ये काय उत्तर देऊ शकतो का, त्यासाठी हे स्वप्न घेऊन आपण उतरलो. पहिलं विषारी फळ आहे दारिद्र्याचं आहे, दुसरं आहे निरक्षरतेचं, तिसरं आहे लोकसंख्या वाढ आहे, चौथा आहे भ्रष्टाचाराचं, आणि पाचवं आहे पर्यावरणाच्या प्रदूषणाचं. मी फक्त काही एक दुःख फक्त आपल्याशी शेअर करतो की ज्यांनी ज्यांनी आपल्या परीनं दारिद्र्य नावाच्या दुःखाशी झटले, म्हणजे ज्याला या 2 दिवसामध्ये दुःख बघताना अश्रू आले, ज्याच्या संवेदना जागे झाल्या, आणि ज्याला भविष्यामध्ये वाटतंय की या 3.5 हाताच्या देहाचा उपयोग एका चांगल्या कारणासाठी करायचा, हे अनमोल आयुष्य पुन्हा येणार नाहीये, आणि याचं जगणं नीटपणानं असावं याचा निर्णय घेण्याचा तो विषय. मग या असलेल्या आपल्या भोवताल जी दुःख आहे त्या दुःखाला मी कुठं माझ्या परीनं सेट होऊ शकतो त्याचं चिंतन आपण करू शकलो तर बरं होतं. असं म्हटलं जातं की माझा उपयोग कशासाठी असावा. माणसाचं जगणं 2 कारणासाठी असतं, एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग साठी असतं आणि एक स्टँडर्ड ऑफ लाईफ साठी असतं. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग या शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खूप म्हणजे ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, हे दिल मागे मोर याच्यासाठी असतं. आणि स्टँडर्ड ऑफ लाईफ साठी परमनंट एक उदाहरण सांगतो आहे, तुमच्या चटकन लक्षात येईल, मला नाव नाही घ्यायचं पण नाव न घेता लक्षात येईल की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे काय आणि स्टँडर्ड ऑफ लाईफ म्हणजे काय. एक उद्योगपती आहेत या देशातले की त्यांच्या हातातला मोबाईल 4 कोटीचा, त्यांच्या अंगावरची साडी रोजची 10 लाखाची आहे, आजची साडी उद्या नाही, पायातलं चप्पल 2 लाखाचं आहे, आजचं उद्या नाही. त्यांचा 50वा वाढदिवस साजरा झाला, 650 कोटी रुपये खर्च आला. मला विचारणार तुम्ही की ह्याच्यासाठी तू हे केलंस का, त्यांची माप काढण्यासाठी तो आम्हाला चेहऱ्यावरचं ऑपरेशन केलंय त्यांनी की पुन्हा सुरकुती पडू नये म्हणून. जसं आम्ही केस पांढरे झाले की काळे करतो, डांबरीकरण करतो, तसं चेहरा सुद्धा सुरकुतला जाऊ नये म्हणून जे जगात ऑपरेशन आहे. मला ते चरित्र, ते पान वाचताना कळालं की चेहरा सुरकुतला जाऊ नये म्हणून एक ऑपरेशन आहे मरेपर्यंत. हे जे खाली होतं लोंबतं ना 50-55 वर्षानंतर सुरकुत्या येतात, नको असतात माणसाला, सौंदर्य बिघडू नये असं वाटत असतं. पुरुषाच्या ओठाच्या मिशीवर एक जरी मिशी पांढरी झाली अर्धा तास झटत बसते, ही पांढरी कशी झाली, पांढरी कशी झाली, इतकं जपत असतो माणूस. इकडे त्यांच्या विषयी मी अजिबात बोलत नाही, मी आपल्या विषयी बोलतो. सौंदर्याला इतका माणूस जपत असतो, तर ते ऑपरेशन 4 कोटीचं. दुसरी तीच एक उद्योगपती आहे, 1000 हॉस्पिटल्स तिने ओरिसामध्ये काढलेली आहे, सगळी मोफत आहे. तिच्या दारात जो कोणी गरिबीतला मुलगा आजपर्यंत गेला, तिच्या 1.5 लाख मुलांचं शिक्षण तिनं पूर्ण केलं आहे. तिच्या अंगावर 500 रुपयाच्या वर साडी नसते. अनेक वेळेला विमानतळावरून बाहेर काढलं. वर्षभरातून तुमच्या माझ्यासारखी माणसं किती चांगले आहात तुम्ही, किती चांगले आहात म्हणून जो अहंकार वाढतो, तो थोडासा या अहंकार वाढू नये म्हणून ही माऊली 15 दिवस एका गावामध्ये जाते.
तिथली संडास स्वच्छ करते, तिथं भाजी विकते, स्वतःचं अस्तित्व विसरून करोडो रुपये इन्कम असणारी, तिची पुस्तकं जगभरामध्ये वाचली जातात. प्रत्येक पुस्तकातला प्रत्येक शब्द प्रेरणादायी आहे, कारण त्या शब्दाला तपश्चर्याची धार आहे. अलगूज पासून महाश्वेता, पुण्यभूमी भारत, सगळी पुस्तकं छोट्या छोट्या कथा आहेत आणि त्या कथातून सगळ्या प्रेरणा आहेत. मी सांगितलं की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एका बाजूला, आता सांगितलेलं पहिलं उदाहरण, आणि स्टँडर्ड ऑफ लाईफ दुसऱ्या बाजूला. मला स्टँडर्ड ऑफ लाईफ साठी म्हणजे जर दोन्ही उभा केले आमच्या समोर तर आम्ही कोणासमोर झुकू शकतो. आमचं आयुष्य असं असावं का असं असावं. म्हणजे त्या मातीला एकदा विचारलं होतं की माती, तू इतकी, तुझं मटेरियल इतकं चांगलं आहे की या मटेरियलचं एक शिल्पही तयार करता येऊ शकतं आणि ते एखाद्या राष्ट्रपती भवनामध्ये सुद्धा ठेवता येऊ शकतो. तुझ्या मातीचा नेमका उपयोग आम्ही असा करू का की ज्याच्यातून चमकोगिरी तुझ्या आयुष्यामध्ये येईल, तुझ्याकडे लोक बघतील. त्या मातीने खूप सुंदर उत्तर दिलं होतं, ज्याला आपण म्हणतो की ॲटिट्यूड. त्या मातीने असं म्हटलं होतं की नको, माझा एक माठ बनवा, एखाद्या वाळवंटामध्ये झाडाच्या खाली मला ठेवा, पांतस्त वाटसू त्या रस्त्यावरून जात असताना त्यांच्या घशाला कोरड पडली तर माझ्याकडे बघावं आणि माझ्यातलं पाणी पिऊन त्यांची तृष्णा शांत व्हावी, म्हणून माझा माठ करा, म्हणून ती माती सांगते. मला चमकोगिरी करणार नको. त्याच्याकडे जर बघायचं असेल तर दारिद्र्य नावाच्या दुःखाशी जी काही 3-4 माणसं झटली त्याच्याविषयी बोलतो आणि समारोप पर्यावरणावर. यावर्षी पर्यावरण, ऑक्टोबर महिन्यामध्ये काही वर्षापूर्वी दिल्लीमध्ये दारिद्र्य असं म्हटलं जातं की दारिद्र्याचा शाप आहे या देशाला. आजही 30-40% आपण चित्रही बघितलेली आहेत. पण या दारिद्र्याला उत्तर देणारी, आपल्या परीने उत्तर देणारी 2-3 माणसं आपल्याशी शेअर करतो. दिल्लीच्या रस्त्यावर एक पत्रकार म्हणून काही वर्षापूर्वी टेम्परेचर खूप कमी झाल्यानंतर तो माणूस रस्त्यावरून निघाला होता आणि त्याच्या असं लक्षात आलं की काल भिक्षा मागणारी मुलं त्या रस्त्यावर रात्रीच्या थंडीनं मरून पडले. त्याला माहिती आहे की दारिद्र्याची 4-5 कारणं आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य ही 5 कारणं आहेत. अन्न नसेल, वस्त्र नसेल, निवारा नसेल, शिक्षण नसेल ना आरोग्य नीट असेल तर त्याच्या वाट्याला दारिद्र्य येतं. मग इथं एवढं थैमान मांडलं तर याच्यापेक्षा आणखीन काय थैमान मांडलंय, म्हणून तो स्मशानामध्ये पोहोचला. तर स्मशानामध्ये त्याला एक चित्र दिसत होतं. त्याच्यामध्ये त्यानं दृश्य बघितलं की रात्री जळणारी जी प्रेत आहे त्याच्या भोवती 100-150 पोरं थंडीपासून वाचण्यासाठी त्याच्या उभीमध्ये आहेत. 5-50 प्रेत रात्रीची जळायला आले, त्यांच्या अंगावर जे कफन आहे ते कफन अंगावर घेऊन ती झोपलीत. मुलं रात्रभर मड्याला चिपटून झोपलेत, कफन अंगावर घेऊन झोपलेत. आणि त्या पोरांना प्रश्न विचारला की बाळांनो, मड्याला चिपटून रात्रभर झोपलाय तुम्ही, तुम्हाला भीती नाही वाटली? त्या पोराने उत्तर असं दिलं, दादा, जिवंत माणसांची भीती असते, मड्याची कधी भीती नसते. कारण आम्ही कधी कुणावर उठू, कधी कुणावर वार करू सांगता येत नाही. जात, धर्म, पंथ. मग त्याच्या असं लक्षात आलं की आणखीन या दारिद्र्यानं काय केलंय या देशभर, या जगभर, म्हणून तो अनेक ठिकाणी पोहोचला. तो आदिवासी जंगलात पोहोचला त्यावेळी असं लक्षात आलं की आदिवासी मूल जन्माला आल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये अंगावर वस्त्र नाही, म्हणून ते आदिवासी त्या जन्मलेल्या मुलाला सांभाळतायत कसं, तर 1 बाय 1 फुटाचा खड्डा खणतायत, त्या बाळाला आत ठेवतायत आणि वाळलेला पाला पाचोला त्या खड्ड्याच्या भोवती जाळतायत. त्या उभीनं ते बाळ जगलं तर जगलं. त्यानं आणखीन एक बघितलं की त्याच्यावर पुढे खूप काम होत झालंय आणि करतोय आपण सर्वजण. अक्षय कुमारचा चित्रपटही त्याच्यावर आलाय. या देशातल्या करोडो आया बहिणींच्या वाट्याला महिन्यातून 4 दिवसाला जे दुःख येतं, त्या वेदनेमध्ये त्या आया बहिणी काय वापरतात त्याची लिस्ट त्यानं काढली. 1 चिंधी, 4 जणी, वाळू, भुसा, वाळलेलं गवत, कारण दुसरं नाहीये घरामध्ये, आणि त्याच्यामुळं तिथून होणारे कॅन्सर. आणि मग या तरुणानं निर्णय घेतला की आता मी जिवंत असताना माझ्या देशातल्या आया बहिणींच्या वाट्याला हे दुःख काय यावं, आणि म्हणून तो उतरला आणि दिल्लीच्या अपार्टमेंटच्या खाली रिक्षा घेऊन खालून आमच्यासारख्याला आव्हान करू लागला की तुमची जुनी झालेली वस्त्र खाली टाका, तुमच्या जुन्या झालेल्या चादरी, तुमच्या पॅन्ट्स, तुमच्या शर्ट्स आम्हाला द्या. त्यानं 150 पोरं तुमच्यासारखी जमा केली आणि सगळी जुनी वस्त्र एकत्र केली, धुतली आणि त्याच्यातून
त्याने आया बहिणींच्या दुःखासाठी उत्तर काढलं. अंशुगुप्त नावाचा तो मुलगा आहे, माणूस आहे, आता मोठा झाला. गुंज नावाची त्याची संस्था आहे. या व्यासपीठावर त्या 17-18 वर्षापूर्वी येऊन गेलेले आहेत. मी म्हटलं की दारिद्र्य नावाच्या गोष्टीला उत्तर काय असू शकतं. मगाशी इल्मा अफरोज यांना बघितलं आपण, आणि त्यांचं कामही खूप छान आहे. मी त्यांचं नाव निश्चित झालं त्यावेळेला पवार सरांना म्हटलं होतं की ते त्या ज्या जिल्ह्यामध्ये काम करतायत त्या जिल्ह्यामध्ये कसं काम करतायत जाणून घ्या. त्यावेळेस त्यांच्याविषयी इतकी चांगली माहिती मिळाली की सगळ्यात टफ जो जिल्हा आहे हिमाचल प्रदेशचा, त्या टफ जिल्ह्यामध्ये सगळ्यात त्यांना टाकलेला आहे. इतक्या कमी वयामध्ये त्यांना तिथं टाकलं. याचं कारणच मुळामध्ये आहे की त्यांच्याकडे जे जिगर आहे म्हणजे समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं ते आहे, म्हणून त्यांना टाकलं. एक अधिकारी ताकदीचा असेल किंवा तुमच्यातला एक अधिकारी ताकदीचा झाला तर गरिबीला न्याय काय देऊ शकतो. मी माझा स्वतःचा अनुभव तुमच्याशी शेअर करतो. मी उपायुक्त होतो पुण्याला आणि आम्ही महिन्यातून एका गुरुवारी एका शाळेमध्ये जायचो, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. त्यावेळेला आयुक्ताने निर्णय झाला असा घेतला की वन डे विथ द एज्युकेशन, एक दिवस शिक्षणाबरोबर. आपण समाजातून आलो तर त्या समाजाच्या शाळा चांगल्या व्हाव्यात, जे जिल्हा परिषदेच्या शाळेतून आलो त्या चांगल्या व्हाव्यात म्हणून राजपत्रित अधिकारी काय करू शकतो याच्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या साधारणतः 2,500 अधिकारी आम्ही 2,500 शाळेमध्ये महिन्याच्या पहिल्या गुरुवारी जायचो. क्लास 2 पासून वरचे सगळे अधिकारी होते. त्यांनी त्या शाळेमध्ये जायचं. पहिल्या पाठापासून ते दुपारी लंच पर्यंत म्हणजे मिड डे मील पर्यंत थांबायचं. त्याच्यामध्ये पालकांची सभा घ्यायची, मुलांना एखादी कविता शिकवायची, धडा शिकवायचा आणि दुपारचं मिड डे मील त्या पोरांच्या सोबत घ्यायचं आणि मग यायचा, असा तो कार्यक्रम होता. माझ्या वाट्याला आंबेगाव तालुक्यातलं एक खूप दुर्गम असं गाव आलं होतं, वाडी आली होती की जिथं द्विशिक्षकी शाळा होती. आणि त्या द्विशिक्षकी शाळेमध्ये मी पोहोचलो. सकाळी 6ला पुण्यातून निघालो, थोडं अंतर चालणं होतं. शाळेत पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं की शाळेचा पट जो आहे तो 19 आहे आणि द्विशिक्षकी शाळेत लातूरचे शिक्षक होते. सुदैवाने तिथंच राहून काम करणारे होते, खूप काम करत होते. म्हणजे तिथले भूमिपुत्र नसल्यामुळे कदाचित ते काम करत असतील आणि त्यामुळे ते काम करत होते, खूप काम करत होते. आणि काम करत असताना असं लक्षात आलं की 19च्या ऐवजी 26 मुलं. आणि शिकवायला सुरू केल्यानंतर त्या 26 मुलांच्या पैकी 5-6 मुलं म्हणायची की गुरुजी वाडा की, गुरुजी वाडा की. माझ्या शिकवण्याकडे लक्षच नव्हतं. मी इतका पट्टीचा शिकवणार असताना सुद्धा, टाचन न करता सुद्धा मी लहान मुलांना खूप छान शिकवतो, पण ते लेकरांचं लक्षच नव्हतं. मग मी गुरुजींना विचारले, गुरुजी ही वरची कुठली आहेत, 19च्या वरची कुठली आहेत, ती छोटी छोटी लहान दिसत. ते म्हटले की साहेब ही सगळी झोपडीत राहणार, यांचे आई वडील रोज नशा करतात आणि रात्री झोपले असतील पिऊन. काल रात्रीही त्यांची चूल नाही पेटलेली, सकाळी पोरं उपवाशी आलेत. मोठ्या भावाच्या आणि बहिणीच्या नादाने ती येतात, दुपारी खातात आणि मग घरी जातात. काही ऐकलं तर ऐकतात आणि शिकण्याचा प्रयत्न करतात. खरं तर 1:30ला मिड डे मील असायचं. मी गुरुजींना म्हटलं राहू द्या, आज आपण 12ला जेवायला बसू. एवढी पोरं काकूळ झाली. तर जेवायला बसल्यानंतर मग मी त्या पोरांच्याकडे असं बघत होतो की असं खात होती की याच्या अगोदर मिळालं होतं का नव्हतं आणि याच्यानंतर मिळणार आहे का नाही, अशी ती पोरं खात होती. मग लक्षात आलं की एक GR काढलाय आपल्याला. तुम्हाला माहित नसेल, पूर्वी मिड डे मील साठी आमच्याही घरामध्ये तांदूळ यायचे. म्हणजे आमचं जरी उत्पन्न जास्त होतं, आपल्याही घरामध्ये तांदूळ यायचे. आपल्या घरामध्ये जर मुलगा असेल तर शासन आपल्या घरामध्ये तांदूळ पाठवत होतं. मग आमच्या घरातली सगळी म्हणायची की ते तांदूळ आहे ना, त्याच्या इडल्या खूप छान होतात, कारण आमचा बघण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे असतो. तेव्हा आम्हालाही वाचायचं की शासन असं वेड्यासारखं का करत आहे, आमच्या घराकडे कशाला तांदूळ पाठवताय, ज्याच्याकडे जाताय तिकडे जाऊ द्या. पण ज्या क्षणाला दिदी आणि दादा एक IAS एक IPS अधिकारी, मगाशी सांगत होते, IAS IPS अधिकाऱ्याची ते निर्णय घेणारे अधिकारी, आम्ही मध्ये काम करतो. आम्ही राज्य शासनाचे अधिकारी, वी आर इम्प्लिमेंटिंग ऑफर्स. आम्ही निर्णय घेणारे नव्हतो, डिसिजन मेकर्स नव्हतो. पण IAS IPS अधिकारी डिसिजन मेकर्स असतात, निर्णय घेतात आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही खाली करत होतो. एक निर्णय, एक GR किती परिणाम करू शकतो, म्हणजे एक चांगला अधिकारी असेल तर काय काय करू शकतो, त्याचं हे आणखी एक हैदराबादचं दुसरं. माझ्या त्यावेळेला लक्षात आलं की तो जो GR आहे, ज्या अधिकाऱ्याने लिहिला असेल, श्रीमंताच्या घरामध्ये 5 किलो तांदूळ महिन्याला गेलं तरी चालेल,
पण मिड डे मील हे शाळेत शिजून लेकरांच्या पोटात गेलंच पाहिजे हे ज्या अधिकाऱ्याच्या व्हिजनने लिहिलं असेल ना, त्यामुळेच तर आमचा भारत शिकतो आहे. एका झियाची ताकद काय असू शकते निर्णय घेणं, एक विजनरी अधिकारी काय करू शकतो. पण माझ्या प्रशासनाला लागलेली 3 किडे आहेत असं म्हटलं जातं. अहंकार, रेड टॅपिझम आणि भ्रष्टाचार हे भारतीय प्रशासनाला लागलेले 3 रोग आहेत. अहंकार म्हणजे सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही अधिकारी झालो की आमच्या चालण्यामध्ये सुद्धा बदल होतो, बसण्यामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये. आम्ही सेवक आहे विसरूनच जातो. मध्ये एका अधिकाऱ्याने खूप छान निर्णय घेतला होता की सामान्य माणूस तुमच्या समोर आला तर जसे आमदार खासदारांना तुम्ही ट्रीटमेंट देता तशी ट्रीटमेंट तुम्ही तुमच्या समोरच्या सामान्य माणसाला द्या. मी माझ्या 25 वर्षामध्ये जी सामान्य माणसाला, कराड तालुक्यामध्ये माणसं तुम्हाला सापडतील, सामान्य माणसाला सुद्धा मी जे पत्र लिहिलेले आहेत प्रशासकीय अधिकारी म्हणून, ती सन्माननीय महोदय म्हणूनच लिहिलेली आहेत. जे आमदार खासदाराला जो मायना तोच मायना माझा होता. 25 वर्षाच्या नोकरीमध्ये मला कुणी अहंकार, म्हणजे महाराष्ट्रातला मी पहिला अधिकारी होतो की ज्यानं पहिल्या दिवशी त्याच्या केबिनच्या वर म्हणजे खुले मुक्त प्रवेशद्वार अशी मी पाटी लिहिली होती आणि त्या पाटीचा भरपूर गौरव झाला. 25 वर्षापूर्वी शिरोळमध्ये पडदे काढून टाकले होते. मला कुणीही भेटू शकतो, मी जनतेचा सेवक आहे. म्हणजे अहंकार भारतीय प्रशासनाला लागलेली किडे नेमक. आणि रेड टॅपिझम, फाईलमध्ये वजन असलं तरच तिचा निर्णय होणार. म्हणजे रेड टॅपिझम मध्ये फाईल्स पुढे जाणं, निर्णय न होणं आणि भ्रष्टाचाराविषयी काय बोलण्याची आवश्यकता नाही. आपण सगळ्यांनी तो भोगलाय, भोगतो आहोत आणि नाही संपला तर आणखीन आपल्या पोराबाळांच्याही वाट्याला ते असणार आहे. तो भ्रष्टाचाराचा परिणाम असतो. तो म्हणजे ते एक व्हिजन असणार. चंद्रबाबू नायडू निवडून आले त्यावेळी एकाच GRचा परिणाम काय असतो, डिसिजन घेणारा माणूस. बचत गटाची एक आंध्र प्रदेशमध्ये खूप मोठी चळवळ उभी राहिली. बचत गटामध्ये मत देताना आया बहिणी नवरा सांगेल त्याला देत नाही, भाऊ सांगेल त्याला देत नाही. बचत गटाचं फेडरेशन जे निर्णय देतं की कुठल्या पक्षाला मतदान करायचं त्याला तिथल्या आया बहिणी मत देतात. त्यांना मताची किंमत कळालेली. आमच्याकडे मताची किंमत कळालेली नाही. मतदानाच्या आदल्या दिवशी आम्ही दरवाजा उघडा ठेवतो, लाईट लावून ठेवतो, बाहेरनं पावलांचा आवाज आला तर खोकून सांगतो जागे आहे. रात्री नाहीच प्रसाद आला तर दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत मतदानालाच जात नाही आणि हातात पडल्याशिवाय मतदानाकडे जातच नाही. त्यांच्याविषयी नाही बोलत. तिथलं फेडरेशन, चंद्रबाबू नायडू निवडून यायच्या वेळेला फेडरेशनशी चर्चा झाली आया बहिणींना बोलून. तेव्हा आया बहिणींचं म्हणणं एकच होतं आंध्र प्रदेशच्या की दारूबंदी करा. जो पक्ष सत्तेवर आल्या आल्या दारूबंदीचा निर्णय घेईल त्याला आम्ही मतदान देऊ. हा एकमेव निर्णय होता. सगळ्या पक्षांशी बोलली तर ते फेडरेशनच्या ज्या त्यांच्या नेत्या होत्या आंध्र प्रदेशच्या त्या प्रत्येक पक्षाच्या नेत्याशी तुम्ही घेणार आहे का निर्णय, तुम्ही घेणार आहे का. शेवटी चंद्रबाबू नायडूंनी निर्णय घेतला की हो आम्ही घेणार आहे. आणि मग पहिला GR त्यांना काढावा लागला कारण त्यांनी भोगलेलं होतं. एका GRचा तो परिणाम असतो असं मला वाटतं. दारिद्र्य या प्रश्नाला आपल्या परीने उत्तर काय देता येईल. शेवटचं मधले निरक्षरता, लोकसंख्या वाढ, भ्रष्टाचार याच्या ऐवजी पर्यावरणाच्या प्रदूषणाविषयी विठ्ठलरावनी मगाशी जाता जाता जो केला की किती ताकद असू शकते आणि पर्यावरणाचा परिणाम कोणता आहे परत एकदा आपल्याशी शेअर करतो. पर्यावरणाचं प्रदूषण कोणत्या कारणासाठी होतं विज्ञानाचे सगळे विद्यार्थी जाणतात. मीही माझ्या परीने त्याचा उपयोग करत असतो. माझ्या घरामध्ये AC आहे पण मी अजून म्हणजे लावतच नाही, लावलेला नाही, फक्त लावलेला. एखादा पाहुणा आला अगदीच नाजूक पातळीचा असेल आणि सहनच होत नसेल तर त्याच वेळेला मी शक्यतो लावण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारण असं आहे की त्याच्यामधला क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे CFC मधला, एअर कंडिशन्स मधला जो CFC आहे तो एकदा निसटला, AC मधला CFC निसटला की जो आयनोस्फिअर आहे त्याचा जो होल पडतो भारत म्हणजे पृथ्वी रक्षण करणार त्याच्यातून ते अतिनील किरण येतात आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं असं मी वाचलं. त्याचा परिणामी काय होतो त्यावेळेला सांगितलेलं आहे. मी एक पिक्चर आपल्याशी शेअर करेन की आम्हाला तो एका खूप चांगल्या अधिकारी की जे आता मोदी साहेबांच्या बरोबर काम करत आहेत. परदेशी सर म्हणून ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त सुद्धा होते की ज्यांनी सारथी नावाची वेबसाईट काढली, लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. खूप चांगला न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्यांची बदली झाली. चांगल्या लोकांच्या अशाच बदल्या होत असतात. एक अधिकारी मला माहिती आहे 33 वर्षात 29 बदल्या झालेल्या आहेत.
एवढं चांगलं काम केलेलं आहे. चांगल्या माणसांच्या बदल्या होतात, त्यातून ते गेले. मी ह्या सरांच्या विषयी असं म्हटलं की त्यांनी आम्हा सगळ्यांना अधिकाऱ्यांना पर्यावरणाचं चित्रपट दाखवलं होतं. ते चित्रपटाचं नाव आहे द इनकन्व्हिनियंट ट्रूथ नावाचं. अल गोर नावाचा अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष, त्यांना अख्खं आयुष्य, आजही तो पळतो आहे, रात्रंदिवस पळतो. जसं पाईन सर पळत आहेत तशी भारतातली खूप मुलं, खूप माणसं या पर्यावरणाच्या पाठीमागे लागलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये जो निर्णय झाला ते या फक्त मी झर्रकन आपल्याशी बोलून टाकतो. 2050 साली पृथ्वी, त्या पिक्चरचा हे आहे परिणाम, 2050 साली पृथ्वीचा मानव जातीचा अंत अटळ आहे. त्याचं कारण 55 डिग्री सेंटीग्रेड पृथ्वीचं टेम्परेचर होणार आहे. 55 डिग्री सेंटीग्रेडला अन्न देऊ शकेल अशी कुठली पीक पद्धती विकसित नाहीये, त्यामुळे सिंथेटिक फूड खावं लागणार आहे. श्वास घेण्याच्या लायकीची हवा नसणार आहे, कारण तितकं ते प्रदूषण असणार आहे. पुण्यात राहणाऱ्या लोकांच्या लक्षात येईल की त्या लकडी पुलाच्या पलीकडे प्रदूषणाचा बोर्ड आहे. कधी जाता जाता वर बोर्ड बघायची सवय असेल तर त्या बोर्डवर त्या दिवसाचं प्रदूषण अंक लिहिलेला आहे. तो 250च्या वर आहे. सर्वसाधारण एक माणूस 50 अंकापर्यंत जगू शकतो. 250 अंकावर गेलं तर त्याचं जगणं कमी होऊन जातं असं. त्यामध्ये तो असं म्हणतो की खाण्याच्या लायकीला अन्न नसेल, श्वास घेण्याच्या लायकीची हवा नसेल, प्यायला पाणी नसेल. आणि त्यावेळेला तुमची माझी जी पोरं आहेत जन्माला घालायची, ती पोरं फिरून प्रश्न विचारतील की बाबा आमच्या लायकीची तू पृथ्वी ठेवलीस की नाही. जगभरामध्ये मुलांच्यासाठी एक प्रभाव वाहतोय. नॉर्वेमध्ये, स्वीडनमध्ये आता आईबाप असं म्हणतायत की पृथ्वी इतकी सुंदर नाही राहिली की आपल्या पुढच्या पिढीला जन्म द्यावा, म्हणून अनेक जोडपी मुलं जन्माला न घालण्याचा निर्णय परदेशामध्ये घेत आहेत. भारतामध्ये एका अतुल कुलकर्णी नावाच्या आपल्या अभिनेत्यानं घेतलेला आहे. त्यानं बाळ जन्मालाच घालणार नाही, कारण तो असं म्हणतो की म्हणजे अर्थ इज नॉट सो ब्युटिफुल, पृथ्वी इतकी सुंदर आता म्हणजे ब्युटिफुल निसर्गाच्या दृष्टीनं पण आणि माणसाच्या दृष्टीनं पण तितकी चांगली राहिलेली नाही. पावला पावलाला फसवणूक, बेईमानी, गद्दारी आहे. आणि मला माझं बाळच जन्माला घालायचं नाही. आता तुम्ही तरुण आहात, तुम्ही घालणार आहे की नाही, तुम्ही ठरवणार भविष्यामध्ये, तुम्ही एवढा मोठा निर्णय घेणार आहे की नाही मला माहित नाही की बाळ जन्माला घालायचं की नाही. पण घातल्यानंतर 2050 पर्यंत जर ते कार्ट वाचलं आणि फिरून जर बाळा त्यानं प्रश्न विचारला की बाबा तू केलीस मजा आणि आम्हाला का देतो सजा, हा प्रश्न त्या बाळाने विचारलं तर मग आपल्याकडे प्रश्नाचं उत्तर नसेल. आणि हे एका बापानं एका पोरीला सांगितलं की पोरी बाबा असं होणार आहे, आणि त्या पोरीनं मनावर घेतलं. आणि 9वीत असताना त्या पोरीनं निर्णय घेतला की मला ह्या प्रश्नावर उत्तर हवं. तिला माहिती नव्हतं की हा प्रश्न मी विचारू कोणाला, की आम्हाला जगण्याच्या लायकीची पृथ्वी राहणार नाही, मग हा प्रश्न आम्ही विचारायचा कोणाला. तिच्या मनामध्ये प्रश्न होता. 9वीत असणाऱ्या त्या मुलीनं स्वीडनच्या संसदेसमोर एक बोर्ड लिहिला कागदाचा, आणि त्या कागदाच्या बोर्डच्या खाली त्या दिवशी ती फक्त एकटी बसली आणि ती चळवळ जगभर फोफावली. त्या चळवळीचं नाव आहे फ्रायडे फॉर द फ्युचर नावाची. तिनं जगभरातल्या सगळ्या तिच्या वयाच्या मुलांना आव्हान केलं की बाळांनो, आपल्या मित्रांनो, तुझ्या माझ्यासाठी जगण्याच्या लायकीची पृथ्वी असणार नाही, तर तुम्ही सुद्धा तुमची शाळा बुडवा आणि शुक्रवारी फ्रायडे फॉर द फ्युचर ही चळवळ उभी करा. तिला माहित होत वर्षभरामध्ये तिला 5 कोटी विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला. एक परिणामाच्या बाबतीतला एक सिद्धांत आहे, बटरफ्लाय सिद्धांत. बटरफ्लाय सिद्धांत त्याचा अर्थ असा आहे की दूर जंगलामध्ये कोपऱ्यात एखाद्या फुलपाखरानं पंख जर फडफडवले तर त्याचा परिणाम विश्वाच्या एका बाजूला सुनामीची लाट येऊ शकते, इतका त्या पंख फडफडवण्याचा परिणाम असू शकतो. त्याला बटरफ्लाय इफेक्ट असं म्हणतात. आणि हा बटरफ्लाय इफेक्ट ह्या ग्रेटा थुनबर्ग नावाच्या पूर्ण केला. एक 16 वर्षाची मुलगी आपल्या संसदेच्या समोर बसते काय, वर्षभरामध्ये तिला 5 कोटी विद्यार्थी पाठिंबा देतात काय, आणि पुढच्या वर्षी तिच्यासाठी युनोला परिषद बोलवावी लागते. आणि ते भाषण आहे त्या पोरीचं, मनापासून बघा, 4 मिनिटं आणि 52 सेकंदाचं भाषण आहे पोरीचं. युनो मध्ये 192 देशांच्या लोकप्रतिनिधींच्या समोर त्या पोरीचं भाषण आहे. तिचा चेहरा बघताना सुद्धा आपल्याला वाटतं की खवळून ती म्हणते. ती बाप पिढीला सांगते कसा हवा आहे तुम्हाला, तुमची पृथ्वी कशी हवी आहे तुम्हाला, तुम्ही करताय मजा, पण आम्हाला आमच्या लायकीची पृथ्वी का नाही देत.
आणि ते भाषण आजही आपल्या अंगावर काटा उभा करतं. माझं सांगण्याचा उद्देश समारोपाचा एवढाच होता की आता हे करू शकता दीदी आणि दादा, तुम्ही करू शकता. आम्ही मळलेली माणसं नाही करू शकत, आम्ही वाढलेली माणसं नाही करू शकत. 16 वर्षाची पोरगी जग हलवू शकते पर्यावरणासाठी. 16 वर्षाची युसुफजाई मलाला शिक्षणासाठी जग जाग करू शकते. हे फक्त तुम्हीच करू शकता. 16 वर्षाच्या वर्षी जसं परवा दिवशी सांगितलं की ज्ञानेश्वरी लिहिली जाते. 16व्या वर्षी रोहिडेश्वरावर शपथ होते. 16व्या वर्षी परशार्ची होते. फक्त आपल्याला निर्णय घ्यायचा होता असतो की आपल्या आयुष्यामध्ये निवडायचा नेमका कोणता मार्ग निवडायचा, कुठल्या वाटेवरून चालायचं, कुठल्या दिशेनं चालायचं. आणि या वयामध्ये आपण ते करू शकता. आपण आलात, 3 दिवसाचा सहवास आम्हाला दिलात. आम्ही काल परवा बघितलं त्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या वेळेला की किती जण जात आहेत, किती जण थांबतायत. मला खूप आनंद होत होता की पाऊस पडत होता आणि काही मुलांनी एका क्षणात, तुम्हाला सांगावं नाही लागलं, तुम्ही आमचे व्हॉलेंटियर्स नव्हता, शिवमच्या पूर्वीच्या शिबिराला आला नव्हता बाळानं, पण तुम्ही चटकन हे सगळे गोळा केलं. आणि ते बघत असताना माझा ऊर भरून आला होता की परिणाम साधलाय. इथं जे व्हायचं ते घडतं आहे, बदल होतो आहे. ते एक दुष्यंत कुमारांचं गीत आहे, अक्षय दादा आणखी ते गीत मी सांगतो की दुष्यंत कुमारांचं गीत तेच होतं की धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है. धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है. हा म्हणा की धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है. वातावरण सो रहा था अब आँख मलने लगा है. पहिल्यापासून म्हणूया, मनापासून. पाठीमागच्याने आवाज दिलाय तर म्हणूया जेवण मस्त आहे. म्हणजे समारोपाचं जेवण आपलं भारीच असतं. 3 दिवसात जे तुम्ही कष्ट तपश्चर्या केलेली असते त्याच्यासाठी पुन्हा भरून परत जावं. आपल्या आईला वाटून हे लेकरू फार बदलून आले, हिची आम्ही काळजी घेतलेली आहे. धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है. वातावरण सो रहा था अब आँख मलने लगा है. वातावरण सो रहा था अब आँख मलने लगा है. पिछले सफर की न पूछो टूटा हुआ एक रथ है. पिछले सफर की न पूछो टूटा हुआ एक रथ है. पाठीमागच्या आयुष्याविषयी नका विचारू, इथं येण्यापूर्वीच्या किंवा बदलाच्या आयुष्याच्या अगोदरचं नका विचारू. वालेविषयी नका विचारू, आम्हाला वाल्मिकीविषयी विचारा. सिद्धार्थाच्या विषयी नका विचारू, आम्हाला तथागतांच्या विषयी विचारा. काल आम्ही कोण होतो नका विचारू. काल ही अफवा होती, आज हे सत्य आहे. काल आम्ही कोण होतो माहित नाही. काल कदाचित आम्ही अज्ञानामध्ये होतो, अंधारामध्ये होतो, पण आज नाही, आज प्रकाशामध्ये आहोत. कालची आमची दिशा वेगळी होती, आजची वेगळी आहे. गेलेल्या आयुष्याविषयी नका विचारू आम्हाला. उतू गेलेल्या दुधाविषयी नका विचारू आम्हाला. भांड्यात राहिलेल्या दुधाविषयी विचारा, राहिलेल्या आयुष्याविषयी विचारा. आम्ही सांगू तुम्हाला. पिछले सफर की न पूछो टूटा हुआ एक रथ है. पिछले सफर की न पूछो टूटा हुआ एक रथ है. जो रुक गया था कहीं पर अब साथ चलने लगा है. जो रुक गया था कहीं पर अब साथ चलने लगा है. कालपर्यंत दिशा मिळत नव्हती, कुठल्या दिशेला जावं, काय करावं कळत नव्हतं. पण या 3 दिवसाच्या शिबिरानं अंधुकशी तरी दिशा स्पष्ट होऊ लागली. एक तरी पाऊल टाकावं असं वाटायला लागलं आणि त्या दिशेचा प्रवास तरी सुरू झाला. कदाचित ध्येय खूप दूर आहे,
पण पहिलं पाऊल टाकायला सुद्धा धजावत नव्हतं. पण निदान या 3 दिवसामध्ये पहिल्या पावलाविषयी तरी आत्मविश्वास निर्माण झाला. आणि म्हणून पिछले सफर की न पूछो टूटा हुआ एक रथ है जो रुक गया था कहीं पर अब साथ चलने लगा. हमको पता भी नहीं था वो आग ठंडी पड़ी थी. हमको पता भी नहीं था वो आग ठंडी पड़ी थी. जिस आग पर आज पानी सहसा उबलने लगा है. जिस आग पर आज पानी सहसा उबलने लगा है. आमच्यामध्ये इतकी क्षमता आहे. विवेकानंदांचं एक वाक्य खूप सुंदर आहे. एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिवाइन. प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे. हाऊ यू मॅनिफेस्ट दॅट इज द क्वेश्चन. असं तुम्ही तो प्रकट कसा करता. प्रत्येकाला सामर्थ्य दिलं, तितकंच सामर्थ्य दिलंय, पण ते सामर्थ्य तुम्ही प्रकट कसं करता. 100% एफिशियन्सी तुम्ही वापरता. जी माणसं आजपर्यंत यशस्वी झाले त्या यशस्वी माणसांच्या विषयी आउटस्टँडर्ड्स नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये खूप सुंदर लिहिलंय त्या माणसानं. जगभरातल्या जे यशस्वी झाले त्या माणसांचं सगळं चरित्र लिहिलं. त्या चरित्रामध्ये तो असं म्हणतो की ज्याच्या आयुष्यामध्ये सातत्य आहे, एकाच विषयाविषयी चिकाटीने तो काम करतो, तीच माणसे या जगामध्ये यशस्वी झाले. हमको पता भी नहीं था वो आग ठंडी पड़ी थी जिस आग पर आज पानी सहसा उबलने लगा. जो आदमी मर चुके थे मौजूद है इस सभा में. जो आदमी मर चुके थे मौजूद है इस सभा में. हर एक सच कल्पना से आगे निकलने लगा है. हर एक सच कल्पना से आगे निकलने. जो आदमी मर चुके थे मौजूद है इस सभा में. तुम्हाला एंट्री पासून शेवटपर्यंत काही महापुरुष आम्ही लावलेले आहेत. तुमचं माझं आत्ताचं जगणं सुसह्य करण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा त्याग केला. ही सगळी चित्र यासाठी लावली की कुणीतरी आमचं जगणं खूप आनंदी होण्यासाठी त्याग केला. ते सगळे निघून गेले असले तरी मौजूद आहे ही सभा नाही. भगतसिंगांच्या आयुष्यातला एक तुकडा माझा आवडता आहे. आपण अनेक वेळा ऐकला असेल की जो आदमी मर चुके है मौजूद है ही सभा में. भगतसिंगांना फाशी द्यायचं होतं आणि फाशी द्यायच्या अगोदर भगतसिंगांच्या आई भगतसिंगांना भेटल्या होत्या. आणि त्यावेळी भगतसिंग आपल्या आईना असं म्हणतात की देख माँ, वीर की माँ कभी रोती नाही. आई, वीर पुरुषाची आई कधी रडत नाही. मला फाशी दिल्यानंतर तुला भेटायला लोक येतील आणि माझ्या आठवणीनं कदाचित तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येईल, पण एक लक्षात ठेव आई की शेवटपर्यंत माझ्या आठवणीने तुझ्या डोळ्यात पाणी नको येईल. आणि ही गोष्ट खरी आहे. भगतसिंगांना फाशी दिली 23 मार्च 1931 आणि भगतसिंगांची आई 1966-67 ला निघून गेल्या. खूप दीर्घायुष्य होत्या. 31 नंतर इतकी वर्ष भगतसिंगांचं जाण्याचं, जीवनातून निघून जाण्याचं दुःख ते सहन करत होत्या, पण डोळ्यात कधी पाणी नाही आलं. 1965 साली भगतसिंगांना उज्जैन नगरीमध्ये कृष्ण सरलदेव नावाच्या एका कवीनं आणलं की ज्यांनी भगतसिंगांच्यावर काव्य केलं होतं आणि काव्याच्या प्रकाशनाला भगतसिंगांच्या आईनं आणलं होतं. मी 1965 ची गोष्ट करतो. भगतसिंगांच्या आईच्या स्वागताला त्यावेळेला 65,000 तरुण होते उपस्थित होते. 65,000. दुर्दैवानं आमचे सगळे आदर्श म्हणजे इथं नेते, अभिनेते आणि क्रिकेटर या तिघांनाच आता गर्दी जमत्या. म्हणजे त्याच्या पलीकडे कोणाला जगायला गर्दी जमायला तयार आहे. पण 1965 साली त्यांच्या आईच्या स्वागताला भगतसिंगांच्या आईंची मिरवणूक सुरू झाली. 7 ट्रक हार भगतसिंगांच्या आईच्या गळ्यात. 7 ट्रक. ही आई त्या रथातून पुढे जात असताना विनम्रतेने हात जोडून प्रत्येक हाराचा स्वीकार करत होती. 7-8 वर्षाची मुलं ज्या आयांची होती त्या आयाने पोलिसांची कडी तोडून भगतसिंगांच्या पायावर आपल्या पोरांना घातलं होतं आणि आशीर्वाद मागितला होता. त्या दिवशीची पोरं त्या नगरीमध्ये जन्माला आली, त्या पोरांची नावं त्या आयाने ठेवली भगतसिंग. आणि हा जुलूस ज्या वेळेला निघाला आणि संपला तर भगतसिंगांच्या आईच्या लक्षात आलं की माझ्या अगोदर
चंद्रशेखर, माझ्या लेकराच्या अगोदर चंद्रशेखर आझाद या देशासाठी शहीद झाले आणि त्यांच्यावर काव्य नाही झालं आणि माझ्या पोरावर काव्य झालं. त्यावेळी कृष्ण सरल देवना ज्या कारणासाठी सभा बोलवली होती त्या सभेमध्ये सांगितलं की बाळा, मी नाही माझ्या पोराच्या काव्याचं प्रकाशन करणार. जोपर्यंत चंद्रशेखर आझादांच्यावर तू काव्य नाही करत तोपर्यंत मी माझ्या पोराचं काव्य नाही प्रकाशित करणार. त्यावेळेला कृष्ण सरल देव नावाच्या कवीनं आपला अंगठा दाताने कुरतडला, त्याच्यातून रक्त बाहेर काढलं. भगतसिंगांच्या आईच्या कपाळाला लावून सांगितले, हो आई, मी नक्की येत्या 2 महिन्यामध्ये चंद्रशेखर आझादांच्या वरचं काव्य पूर्ण करेन, पण आजच्या काव्याचं प्रकाशन आपण करूया. भगतसिंगांच्या आईच्या हातामध्ये माईक आला. हजारो लेकरांच्या तरुणा डोळ्यामध्ये पाणी होतं, पण भगतसिंगांच्या आईच्या डोळ्यामध्ये पाण्याचा थेंब नव्हता. आपल्या लेकराला वचन दिलं होतं की नाही, तुझ्या आठवणीनं माझ्या डोळ्यामध्ये कधी पाणी येणार. भगतसिंगांच्या आईने माईक हातामध्ये घेतला. एकच वाक्य भगतसिंगांची आई बोलले, कौन कहता है मेरा भगत मर गया, आप सभी के दिलों में मेरा भगत आज भी जिंदा है, आज भी. जो आदमी मर चुके हैं मौजूद है इस सभा में. जो आदमी मर चुके थे मौजूद है इस सभा में. जो आदमी मर चुके थे मौजूद है इस सभा में. हर एक सच कल्पना से आगे निकलने लगाए. हर एक सच कल्पना से आगे निकलने लगाए. शेवटचं कडवं आहे स्वयंसेवकांच्यासाठी. ये घोषणा हो चुकी है मेला लगेगा यहाँ पर. घोषणा हो चुकी है मेला लगेगा यहाँ पर. हर आदमी घर पहुंचकर कपड़े बदलने लगा है. हर आदमी घर पहुंचकर कपड़े बदलने लगा है. ये घोषणा हो चुकी है मेला लगेगा यहाँ पर. जी माणसं पुढे ते असं म्हणतात की हर आदमी घर पहुंचकर कपडे बदलने लगा. भगतसिंगांच्या वेळेला असं म्हटलं जातं की जी अशी दिव्य काम करतील, मोठं काम करतील, त्या आयुष्याचा होम आणि त्याग करतील, त्यांच्या समाधीवर यात्रा भरतील, मेला लगेगा यहाँ पर. मग इतकं दिव्य काम जी माणसं करतील, मेला या शब्दाचा अर्थ की आम्ही सुद्धा जे आता प्रवासाला निघालो सगळे, त्या प्रवासाच्या पुढचं ते दुष्यंत कुमार म्हणतात की हर आदमी घर पहुंचकर कपडे बदलने लगा. कपडे याचा अर्थ की विचारांचे कपडे. कालपर्यंत माझ्या विचारांचे जे कपडे होते ते संकुचित होते, स्वार्थी होते, लबाड होते, पण आज मी विचारांचे कपडे बदललेत आणि कपड्यामध्ये सुरुवातीला मी एकटाच होतो, पण आता मात्र ज्यूस, आता मात्र मेला होऊन गेलाय. सुरुवातीला आम्ही सुरू केलं तेव्हा 40 होते, आज तुम्ही हजारो आहात, लाखो, करोडोपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आपण क्रॉनिक ऑप्टिमिस्ट आहोत. जसं अब्दुल कलाम सरांनी 2 प्रश्न विचारले होते, शेवटच्या प्रश्नाचं उत्तर, त्याच्या अगोदरच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की अब्दुल कलाम सरांना चेन्नई विद्यापीठामध्ये एका बाळानं प्रश्न विचारला की या देशातला भ्रष्टाचार कसा संपतो. त्या भ्रष्टाचाराला उत्तर असं दिलं होतं अब्दुल कलाम सरांनी की बाळा, या देशातल्या 20 कोट घरामध्ये अपारदर्शक पैसा येतो आहे. कदाचित तुझ्याही घरामध्ये येत असेल. तू बंडखोर आहेस, तू तरुण आहेस, तुला चांगल्याची जाण आहे. जर घरामध्ये अपारदर्शक पैसा येत असेल तर बापाला सांग, बाबा माझ्या मळलेल्या बापास मला मुलगा व्हायचं नाहीये. 20 कोट घरामध्ये येणारा पैसा ज्यावेळेला पारदर्शक होईल ना, कुठल्याही लॉची आवश्यकता राहणार नाही, कुठलंही अँटी करप्शन डिपार्टमेंट काढण्याची आवश्यकता नाही, कारण आम्ही सगळे ज्यावेळेला त्या ताकदीचे होऊ त्यावेळेला या देशातला भ्रष्टाचार संपेल असं सांगितलं. आणि शेवटचा भाग आहे, दुसराच प्रश्न होता त्याच व्याख्यानामध्ये की मी काय करू देशासाठी, मी काय करू, हा प्रश्न होता. खूप सुंदर प्रश्न होता. त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वाणीला विराम. त्यावेळेला अब्दुल कलाम सर असं म्हणे, कुठलंही काम कर राजा, पण जे काम करशील ते एका कामानं 130 कोट लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलू दे, बस दुसरं कुठलंच काम करू, कुठलंही काम कर. तेवढं एक छोटंसं काम आम्ही करू, आपल्या परीने एक छोटंसं काम की जे काम केल्यानंतर 130 कोट लोकांच्या, फक्त आम्ही द्वेष मत्सर नाही पसरवायचा. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक विचाराचे, प्रत्येक पक्षाचे
घाणेरडे IT सेल निर्माण झाले, आमच्या मेंदूचा ताबा घेत आहेत. द्वेष आणि मत्सर, ते जे कुणी आहेत मला खूप वाईट वाटतं. त्यांनाही पोरं असतील कदाचित, पण ते आपल्या पोरांचा का नाही विचार करत? हा द्वेष आणि मत्सर पसरवत असताना इंग्लंड अमेरिकेमध्ये ती फेसबुकवरची एक मुलगी आहे, तिला या फेसबुक मध्ये प्रत्येक दिवशी द्वेष मत्सराचे किती मेसेजेस येतात आणि ते कसे संपवायचे कामाला लावलं होतं. त्याच्यासाठी तिला नेमलं होतं. तिनं लिहिलंय आणि तिला राजीनामाच दिलाय. एका दिवसाला फेसबुक मध्ये जगभरातून 43,000 घाणेरडे मेसेजेस येतात, जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या नावानं. तिनं राजीनामा दिलाय आणि ती असं म्हणते की कधी म्हणजे हे मेसेजेस कधी बंद होणार, माणसाच्या मेंदूतली ही घाण संपणार कधी? आणि ती वैतागून तिनं राजीनामा दिलाय. दिदी आणि दादांना एकच विनंती आहे की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि जी तुमची फेसबुक युनिव्हर्सिटी आहे ना, या IT सेलच्या या घाणेरड्या लोकांना सलाम करा, ट्रोलर्सना सलाम करा. कदाचित आम्ही स्वतः ट्रोलर होणार नाही याची काळजी घेऊ, आम्ही कुणालाच नाही नावं ठेवणार, जे असेल जे जिथं आहे तिथं, पण मी कुणाचा ट्रोलर नाही होणार. मी स्वतः इतक्या ताकदीचं होणार की तिकडं लक्ष द्यायला मला वेळच मिळणार नाही, इतक्या ताकदीचं मी होणार, अशी प्रार्थना करू. आणि बलशाली भारतासाठी आपल्या स्वतःचं योगदान आपल्या परीने देण्यासाठी तुम्ही कटिबद्ध व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुढच्या वर्षी पुन्हा याच मंडपामध्ये सेकंड फ्रायडे, सॅटरडे, संडे जानेवारी महिन्यामध्ये मी आपली वाट बघतो. या 3 दिवसामध्ये कुठं गैरसोय झाली असेल, परवा दिवशी एक दिदी दुसऱ्या दिदीला म्हटली चहाची सुद्धा व्यवस्था नाही, पाऊस पडून गेला होता, व्यवस्था होणं शक्य नव्हतं. दुसरी म्हटली अगं असंच असणार आहे, बघ ना काय चाललंय, पाऊस पडलाय, कसं काय असणार. समाजाचा कुठला समाज बरा होता, त्यात आपण कुठल्या समाजाबरोबर असं ठरवायचं. दुसऱ्या दिदीच्या लक्षात आलं. पाऊस पडल्यानंतर त्या दिवशी खरं तर मेनू आपला खूप चांगला होता जेवणाचा, पण पाऊस पडल्यानंतर ती भांडी खाली, पुन्हा वर, पुन्हा खाली, या करण्याच्या नादामध्ये फक्त तुम्हाला भात, आमटी आणि भाजी द्यावी लागली. एवढाच फक्त फरक झाला. म्हणजे देण्यामध्ये, उणीव ठेवण्यामध्ये एवढ्या गोष्टी झाल्या त्या आपत्तीनं, पण तुम्ही सहन केल्या. तप या शब्दाचा अर्थ आहे की अनुकूल गोष्टींचा त्याग करणं, याला तप असं म्हणायचं. सगळ्या अनुकूल गोष्टी तुमच्या घरात होत्या, पण इथं आम्ही ते देऊ शकलो नाही. तुम्ही व्यवस्थेसाठी इथं आला नव्हता, तर अवस्थेसाठी आला होता, आणि ती कदाचित अवस्था आतापर्यंत तुम्हाला प्राप्त झाली असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि शेवटचं आमचं असतं, हे सगळ्या पोराने 300 स्वयंसेवक काम करतात. तुमचं इथलं 3 दिवसाचं जगणं सहज व्हावं, सुलभ व्हावं, आनंदी व्हावं, यासाठी ते कष्ट करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सगळे देव आहात, तुम्ही इथं आला नसतं तर आम्हाला सेवा करायला मिळाली नसते, आणि म्हणून शेवटची संधी ते घेतात. म्हणजे एवढे कष्ट करून सुद्धा सोपं काम नाहीये मंडप किंवा ह्या सगळ्या गोष्टी होणं, हे घडणं, म्हणजे सुखरूप पार पडणं ही सोपी गोष्ट नाही. एक तर तुमच्या सगळ्यांचं अस्तित्व, कुणाची तरी कृपा आशीर्वाद यांचं झटणं, कष्ट, या सगळ्या गोष्टीमध्ये साकार होतं. साधी एक भाकरी करायची असली तर किती कष्ट असतात. दाणे निवडावे लागतात, मळावं लागतं, पीठ मळावं लागतं, पीठ जादा झालं तर पाणी घालावं लागतं, पाणी जादा झालं तर पीठ घालावं लागतं, तव्यावर टाकावं लागतं, त्या भाकरीला जास्त करपू नये म्हणून उलटावं लागतं. तिथनं जरा बऱ्यापैकी भागली, त्याला पापड सुटला की ते खाली आरावर घ्यावं लागतं. आरावर घेतल्यानंतर मग भाकरी तयार होते. हे तर एवढं 2-3 हजार लेकरांचं नियोजन आहे. हे सगळं पार पडल्यानंतर हे माझ्या सगळ्या स्वयंसेवकांना वाटतं की तुमची पूजा करावी, तुमची आराधना करावी. म्हणून तुम्हा सगळ्यांना तिलक लावणार आहे. तिलक लावल्यानंतर फक्त आपण 2 गाण्याची साठी डोळे मिटून बसणं, एक गाणं घेणार आहोत, डोळे मिटून ते गाणं ऐकणार आहोत. त्यानंतर दिंडी चालली नावाचं एक गाणं होईल, ते 2 वेळा होईल. तुम्हालाही वाटलं की आपण सगळेजण देव आहोत, ईश्वर आहोत, तर ती गाणं ते सुरू असताना एकमेकाला नमस्कार करा. आमचा हेतू तो आहे की त्या दिंडी चाललं गाणं सुरू असताना एकमेकाच्या पाया पडायचं. यासाठी पडायचं की आम्हाला दगडाचा देव आहे की नाही मला माहित नाही, पण माझ्या समोर असणारा जिवंत देव माझ्या सोबत आहे, आणि म्हणून आम्ही एकमेकाचं दर्शन घेणार आहोत. आणि शेवटी लास्ट दिंडी चालली 2दा अभंग झाला की आम्ही आहे तिथंच उभं राहणार आहोत. आणि शेवटचं आपल्या जगण्याचं एक गाणं आहे, माणसाने माणसाशी. ते गाणं झाल्यानंतर समारोप होईल, आणि त्यासाठी तिकडची आपली फौज तयारच आहे, म्हणजे तुम्हाला महाप्रसाद देण्यासाठी. त्या महाप्रसादासाठी प्रस्थान ठेवणार आहोत. फक्त आता हे सगळ्या दिदी आणि दादांना आपल्याला कपाळाला फक्त तिलक लावण्याची परवानगी द्या, आणि त्यानंतर दिंडी चालू द्या.